पाऊस. सह्याद्रीच्या कुशीत शीतनिद्रेत गेलेल्या हजारो उभयचरांची निद्रा खंडित करणारा निसर्गाचा एक दूत. हा दूत सह्याद्रीतल्या एका अशा बेडकाला जागा करतो ज्याची वीण पद्धत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. या दूताने देणगी रूपाने दिलेलं पाणी या बेडकांसाठी संजीवनी असतं. खुणावणाऱ्या हिरव्या कांतीमुळे आपल्या अधिवासात बेमालूमपणे मिसळून जाणारा हा बेडूक म्हणजे मलबार ग्लायडिंग फ्रॉग. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्येच सापडणारा हा बेडूक केवळ पावसाळ्यातल्या 3 महिन्यापुरताच नजरेस पडतो आणि त्या काळातच आपला वंश वाढवतो. उभयचराची व्याख्या जर आपण बघितली तर ती असे प्राणी जे जमिनीवर आणि पाण्यात राहतात त्यांना आपण उभयचर म्हणतो असं म्हणतोय ना, पण तसं नाही आहे. जे प्राण्यांचं जीवनक्रम अर्ध पाण्यामध्ये आणि अर्ध जमिनीवर होतं त्यांना आपण उभयचर म्हणतो आणि त्यामध्ये बेडूक येतात. आपलं जे निसर्गप्रेम आहे ह्या निसर्गप्रेमाच्या मागं कुठंतरी ना आपण ॲस्थेटिक व्हॅल्यू सौंदर्याला खूप महत्त्व देतो. ज्या गोष्टी खूप सौंदर्यवान आहेत त्याच्याकडे आपण खूप आकर्षित होतो. बेडूक आपण म्हणतो की ते सुंदर नाही आहेत, पण आपण खरोखर बघितलेत का बेडूक? बेडका इतका सुंदर प्राणी दुसरा कुठला नाही. पण आता त्यांच्यामध्ये रंगसंगती एवढी नाही आहे. का नाही आहे? कारण त्यांचे जे रंग आहेत ते रंग त्यांना निसर्गात ज्या ज्या ठिकाणी ते राहतात त्या त्या ठिकाणी राहण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पश्चिम घाटात बेडूक आणि मंडूकांच्या 90 पेक्षा अधिक प्रजाती या प्रदेशनिष्ठ आहेत. त्यातील मलबार ग्लायडिंग फ्रॉगच्या अधिवासाचा विस्तार हा दक्षिण महाराष्ट्रापासून पश्चिमेकडे केरळपर्यंत आढळतो. तो सदाहरित आणि पानगळीच्या जंगलातील झाडांवर आणि अनेकदा पाणथळींवर दिसून येतो. पावसाच्या पहिल्या सरींनंतर 9 महिन्याच्या निद्रेतून बाहेर आलेला हा बेडूक पुढील 3 महिने निशाचर जीवन जगतो. झाडांवर राहणारा हा बेडूक आपल्या नावाप्रमाणेच एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारून जातो. त्यासाठी आपल्या पायाच्या बोटांना जोडणाऱ्या पातळ लाल त्वचेच्या पडद्याचा वापर करतो. अशा पद्धतीने तो 10 फुटांपर्यंत उडी मारून हवेतून तरंगत जाऊ शकतो. रात्रीच्या काळोखात मलबार ग्लायडिंग फ्रॉगच्या प्रजननाच्या क्रिया सुरू होतात. कधीकधी स्पर्धा टाळण्यासाठी मलबार ग्लायडिंग फ्रॉगच्या जोडीकडून या क्रिया दिवसाही होतात. झाडांवर वरच्या बाजूला पानाला चिटकून बसणारे नर अंधार पडल्यावर खाली उतरू लागतात. झाडांच्या फांदीवर एक एक करून दिसू लागतात. गळ्याखाली फुलणाऱ्या फुग्यामधून निघणारा आवाज ही या नरांची भाषा असते. मग या नर बेडकांकडून सुरू होतो मादीला आकर्षून घेण्यासाठी आवाजांचा खेळ. ज्यावेळेला ते आवाज करतात त्यावेळेला त्यांच्या गळ्याखाली त्यांचा जो गळा असतो तो खूप फुलतो आणि असा फुग्यासारखा दिसायला लागतो. तो त्याला ओकल सॅक म्हणतात इंग्लिशमध्ये. ते काय करतो, तो ओकल सॅकमध्ये हवा भरतो आणि तिथून तो त्याच्या फुफ्फुस आणि ओकल सॅकमध्ये ती हवेचं जो हालचाल होते त्यातून तो आवाज काढतो. बेडकांचे जे आवाज येतात ते तिथून येत असतात. आणि तो जो ओकल सॅक जो असतो ना तो सुद्धा बघण्यासारखा असतो आणि त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे पाण्यामध्ये जो जाऊन बेडूक कॉल करतो त्यांचे ओकल सॅक जर बघाल तर तशीच बाजूला आहे ना. आता ट्री फ्रॉग जे म्हणतात झाडावर जे बसून कॉल करतात त्यांचा आवाज खूप लांब जायला लागतो. त्यासाठी त्यांचे ओकल सॅक हे आत आहेत, बाहेर येत नाहीत. ते खूप छोटे असतात. किंवा जमिनीवर बसून जे बेडूक कॉल करतात त्यांचे खूप मोठे असतात. बुश फ्रॉग नावाचा एक छोटा बेडूक आहे, पण तो सारखा कॉल करायला लागतो. त्याला खूप कॉल करायला लागतो, खूप आवाज द्यायला लागतो. आणि मग त्यासाठी त्यांचा हा जो फुगा आहे आवाजाचा तो खूप मोठा असतो. त्यांचं शरीर जेवढं असतं तेवढा मोठा फुगा असतो आणि ते कंटिन्युअस त्यांना आवाज करायला लागतो. त्यामुळे ते जर तुम्ही नुसते फुगे बघितले आणि हे फुगे तुम्हाला नरांच्यामध्ये दिसतात ना, यामधून आपल्याला त्या कोणत्या प्रजातीचे आहे, त्यांची स्पेसिस कोणती आहे हे आपल्याला ओळखायला खूप मदत होते किंवा ग्रुप कोणता आहे तो ओळखायला खूप मदत होते. मलबार ग्लायडिंग फ्रॉगच्या नरांकडून सुरू असलेल्या आवाजाच्या खेळात आवाज मोठा असणारा नर विजयी होतो आणि मादी त्याची निवड करते. नर हा मादीच्या पाठीवर बसतो.
नर एकदा पाठीवर बसल्यावर मादी समागमासाठी जागा शोधायला सुरुवात करते. नैसर्गिक अधिवासाप्रमाणेच अगदी कृत्रिम तलाव किंवा डबक्यांवरील झाडांच्या फांदीवरही समागमासाठी तयार असणारी मलबार ग्लायडिंग फ्रॉगची जोडी दिसून येते. अशा अधिवासाचे उत्तम उदाहरण म्हणजे वेंगुर्ला तालुक्यातील माणगावकर कुटुंबियांनी तयार केलेलं बेडूक उद्यान. 2006 साली आम्हाला एक हिरव्या रंगाचा बेडूक मिळाला. तो माझ्यासाठी नवीनच होता. मी त्याचा फोटो डॉक्टर वरद गिरे सर आणि काका भिसे आंबोलीचे त्यांना पाठवला. तर त्यांनी कन्फर्म केलं की तो मलबार ग्लायडिंग फ्रॉग हा म्हणजे जो आंबोलीमध्ये सापडतो तोच बेडूक आहे. मग आम्ही त्याच्यावर निरीक्षण करून त्याची नोंद ठेवायला सुरुवात केली. तर आम्हाला असं आढळलं की पहिल्या वर्षी आम्हाला 14 फोम नेस्ट त्याचे मिळाले आणि त्याची संख्या वाढत जाऊन ते गेल्या वर्षी 59 फोम नेस्ट तयार झाले. फांदीवरील पानांवर असलेले मलबार ग्लायडिंग फ्रॉगचे घरटे हे एखाद्या फेसाळलेल्या फुग्यासारखे दिसते, ज्याला फॉग नेस्ट म्हणतात. जोडीने समागमाची प्रक्रिया सुरू केल्यावर मादी अंड्यांबरोबर एक चिकट स्त्राव सोडते आणि मागच्या पायाने तो चोळायला सुरुवात करते. अशावेळी नर आपले शुक्राणू अंड्यांवर सोडतो आणि दोघे मिळून पायांच्या हालचालीने फेस तयार करतात. समागमानंतर मादी आपले हे घरटे पानांच्या मदतीने झाकून घेते. त्यानंतर नराने सोडलेल्या शुक्राणूमुळे अंडी फलित होण्यास सुरुवात होते. काही दिवसांनी या घरट्यामध्ये बेडूक माशांची वाढ झालेली दिसते. हे बेडूक मासे घरट्यामधून खाली पाण्यात उड्या मारतात. पाण्यातच हळूहळू त्यांची वाढ होते. हे फ्रॉगलेट डबक्याजवळ असणाऱ्या झाडांच्या पानांवर निपचिप पहुडलेले दिसतात. पावसाळा संपण्यापूर्वी या फ्रॉगलेटचे रूपांतर मलबार ग्लायडिंग फ्रॉगमध्ये होते. त्यानंतर ही मंडळी पुन्हा 9 महिन्यांच्या शीतनिद्रेसाठी झाडांच्या उंच फांद्यांवर जातात, ज्याला हायबरनेशन म्हणतात. पावसाळ्याच्या 3 महिन्यांपुरती मर्यादित असलेली मलबार ग्लायडिंग फ्रॉगच्या वंशवाढीची ही क्रिया रंजक असते. मात्र आता या बेडकांची संख्या घटते. जंगलांचे शेत जमिनींमध्ये होणारे रूपांतर हा या बेडकांच्या अधिवासाला असणारा सर्वात मोठा धोका आहे.